सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे. 10वीची परीक्षा लवकरच सुरू होईल. परीक्षा ही शालेय प्रशासनातील चालणारी एक निरंतर प्रक्रिया असते. पूर्वी सहज परीक्षा व्हायच्या. कुठं परीक्षा व्हायच्या, कशा व्हायच्या, हे फारसं कुणाला कळायचं नाही. पालकांचा, समाजातील इतर घटकांचा परीक्षेमध्ये फारसा सहभाग नसे. शालेय प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंतच हे परीक्षेचं विश्व अवलंबून होतं. परंतु आता परीक्षा ही काही इतकी साधी गोष्ट राहिलेली नाही. परीक्षेला फार महत्त्व आलेलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, शालेय प्रशासन आहे, समाजातील अनेक घटक आहेत, पोलीस आहेत, पत्रकार आहेत, त्याच्यानंतर क्लासवाले शिक्षक आहेत, अकॅडमी आहेत आणि जे विद्यार्थी परीक्षा देतात त्यांच्या घरी तर तुम्ही विचारूच नका. जे विद्यार्थी 10वी आणि 12वीची परीक्षा देणार आहेत त्या घरामध्ये ह्या 10-15 दिवस फार तणावाचं वातावरण असतं. ह्याचं कारण काय? तर परीक्षा राहिल्या नाही. परीक्षा ह्या शर्यती झाल्या. परीक्षेनं मुलांचे वर्गीकरण करायला सुरू केलं. म्हणजे अतिहुशार मुलं, हुशार मुलं, सामान्य मुलं, अतिसामान्य मुलं आणि ढ मुलं असे मुलांच्या माथी आपण शिक्के मारू लागलो. त्याची इतर क्षमतांचा विचार परीक्षेमध्ये केला जात नाही आणि समाजही तो पाहत नाही. परीक्षेत किती मार्क पडतात याच्यावर मुलांचं वर्गीकरण करता येऊ लागलं. फक्त मुलांचंच वर्गीकरण या समाजाने केलं नाही, तर मुलांच्या पालकांचे वर्गीकरण समाज करू लागला. म्हणजे अतिहुशार मुलं जे गुणवंत यादीमध्ये येतात, वरचं स्थान पटकावतात, त्यांची पालक म्हणजे अतिहुशार पालक, सुजाण पालक, पालकत्वाची जाण असलेले पालक, जबाबदार पालक अशा पद्धतीचे शिक्के पालकांच्या माथी मारू लागले. आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत यादीमध्ये त्यांनी स्थान पटकावलं नाही किंवा त्यांना खालचं स्थान भेटलं किंवा जे विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास झाले अशा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या माथी बेजबाबदार पालक, ढ पालक आणि जाण नसलेले पालक, बेपर्वा पालक अशा पद्धतीचे शिक्के समाज मारू लागला. परीक्षातली मार्क हे समाजामध्ये एक प्रतिष्ठेचं स्थान झालं, प्रतिष्ठा देणारं माध्यम झालं आणि त्याच्यामुळे परीक्षेसाठी चढाओढी सुरू झाल्या आणि परीक्षा राहिल्या नाहीत, ह्या शर्यती झाल्या आणि त्या शर्यतीचे घोडं विद्यार्थी झाले. आणि जेव्हा शर्यत सुरू होते तेव्हा कोण पुढे राहतो हेच पाहिलं जातं. जो पुढे पळतो तो जिंकतो, ही एकच गोष्ट सर्वांना माहिती आहे. आणि शर्यत म्हटलं की जिंकणं फार महत्वाचं असतं. तुम्ही थोड्या मार्काने झुकले किंवा थोड्याशा गोष्टींनी जरी मागे पडलात तर तुम्ही मागेच आहात. तुम्ही सर्वांच्या पुढं असलं पाहिजे ही भावना शर्यतीमध्ये असते. आणि मग शर्यत जिंकण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब केला जातो. त्याच्यामध्ये चांगल्या मार्गाचा असते, गैरमार्गाचा अवलंब केला जातो. म्हणजे गुणवंत आम्ही गुणवंताच्या यादीमध्ये आहोत, माझा पाल्य गुणवंत यादीमध्ये वरच्या स्थानावर आहे असा भास दाखवण्यासाठी काही पालक गैरमार्गाचा अवलंब करू लागले. शिक्षकही तेच करू लागले, संस्था त्याच करू लागल्या आणि क्लासवाल्याचे धंदे त्याच्यावर अवलंबून राहिले. कारण बॅनर सजवणारे विद्यार्थी हे खरं त्यांचं भांडवल झालं आणि त्याच्यातून परीक्षामध्ये गैरमार्गाचा अवलंब सुरू झाला. कॉफ्या करणं, पेपर फुटी, पेपर पळवणं असेल किंवा पेपरचा मागोवा घेऊन मार्क वाढवणे असेल, असे अनेक प्रकारचे गैरमार्ग सुरू झाले आणि त्याच्यानंतर अनेक घोटाळे परीक्षेमध्ये होऊ लागले. आणि मग परीक्षेमध्ये अभ्यास करण्यापेक्षा इतर माध्यमांचा वापर करून आपण गुणवंत व्हावं ही भावना पालकामध्ये निर्माण झाली, विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली. शिक्षकही प्रयत्न करू लागले, संस्थाही विद्यार्थ्यांना मदत करू लागल्या आणि समाजातील इतर घटक आहेत ते आपल्या स्वार्थानुरूप मदत करू लागले. अशात एक सरकार आलं होतं. त्यांना मात्र नापासाची चिंता आहे. कारण 10वी आणि 12वी नापास विद्यार्थ्यांची गळतीचं प्रमाण शिक्षणामध्ये फार वाढलेलं आहे. असं सरकारच्या लक्षात आल्यानंतर किती सरकारला नापासाची चिंता भयंकर वाटू लागली. त्यांनी नापासाची चिंताचे मेळावे घेतले आणि 1ली पासून 8वी पर्यंत कुणी विद्यार्थी नापास होणार नाही याची काळजी घेण्याचं धोरण तयार झालं. त्याचे आराखडे तयार झाले आणि विद्यार्थी ढकल पास करीत
9वी 10वी येऊ लागला. त्याच्या क्षमतांचा, त्याच्या गुणवत्तेचा कुठे विचार होऊ लागला नाही. त्याच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला. डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं आहे तर क्लास लावला पाहिजे. क्लासशिवाय मुलांची तयारी होत नाही असं महत्व आलं आणि शाळा कॉलेज आता ओस पडू लागलेले आहे. क्लासमध्ये गर्दी वाढलेली आहे आणि असेच मुलं फक्त क्लासमध्ये जात आहेत, अभ्यासाची तयारी करतायत, पण जे अभ्यासक्रम शिकवला जातोय त्या अभ्यासक्रमाची ते तयारी करत नाही. त्यासाठी अशी सेंटर निवडली जात आहेत की तिथं कॉफ्या करता येतील आणि सरास शिक्षक असतील, संस्था असतील, शाळा असतील, क्लासवाले असतील, हे सर्व विद्यार्थ्याच्या हितासाठी एकरूप होत आहेत. कारण सामूहिक कॉफीची महायज्ञ आपण याच डोळे आपण पाहिलेली असतील. जेव्हा सामूहिक कॉफी करून आपले मुलं पुढं कशी जातील याचा प्रयत्न केला जातो. कारण शिक्षकाचे मूल्यमापन मुलांच्या परीक्षेच्या गुणांवर केलं जाऊ लागलं. शाळांची गुणवत्ता त्यावर ठरवू लागली आणि शाळेचा बाजार, शिक्षणाचा धंदाही मेरिट लिस्टवर पाहून ठरवू लागला. क्लासचा धंदा मेरिट लिस्टवर ठरवू लागला आणि शाळा कॉलेज ओस पडले. क्लास हाऊसफुल झाले आणि मग हे जे काही परीक्षार्थीचा जो परीक्षा देणाऱ्या किती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतील, हा खरा प्रश्न आहे. परीक्षा आता प्रामाणिक राहिलेल्या नाहीत. परीक्षामध्ये चिटिंग केली जाते आणि विशिष्ट परीक्षेवर फोकस देऊन हे परीक्षार्थीचे जे काय अभ्यासक्रम आहे ते पूर्ण झालेले नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये मुलांनी तेवढे क्षमता हस्तगत केलेल्या नसतात, तेवढा अभ्यासही त्यांचा झालेला नसतो आणि त्यामुळे अर्थातच मुलांच्या करिअरची, त्यांच्या भविष्याची चिंता पालकांना, शिक्षकांना, समाज इतर घटकांना सुद्धा वाटते. आणि जेव्हा सरकार कॉफीमुक्त अभियानाचं हात्यार उपसतं, काही गोष्ट नियमाच्या काटेकोरपणे ते अवलंब करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा समाजातील घटक विद्यार्थ्याप्रती सहानुभूती व्यक्त करतात की इतकं सारं विद्यार्थी कसे करतील, इतकं कडक नसलं पाहिजे, अशा सारासार अपेक्षा असतात. हे सारं जे काही चाललेलं आहे शिक्षणामध्ये, म्हणजे शिक्षणाचा जो काही बाजार चाललेला आहे, ह्या बाजाराला या साऱ्या गोष्टी कारणीभूत आहे. क्लासवाले सुद्धा आपलं बॅनर सजवावं म्हणून अनेक गैरमार्गाचा अवलंब करतायत. फसवे गुणवंत दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. फक्त त्यांना मार्केटिंगची कौशल्याची आत्मसात करायचे आहे. मीच कसं एक नंबर वन आहे हे दाखवण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात आणि सारे त्यासाठी चांगल्या मार्गाचाच अवलंब करतात असं नाही. आता समाजातील सर्वच घटकांना विद्यार्थ्याप्रती प्रचंड सहानुभूती आहे. त्यांचा परीक्षा दिवसेंदिवस कडक होणार आहेत असं सरकारी यंत्रणेचा मानस असला आणि सरकारचं धोरण जरी असलं की काफीमुक्त परीक्षा व्हावं, तर विद्यार्थ्याप्रती समाजातील अनेक घटकांचं, पालकांचं, शिक्षकांचं, संस्थांचं, क्लासवाल्यांचं प्रचंड सहानुभूती आहे. तर विद्यार्थ्याप्रती फार संवेदनाशील व्यक्त होत आहे. कारण अशा पद्धतीच्या कडक परीक्षा नाही झाल्या पाहिजेत अशी सुद्धा हे लोक मागणी करायला मागापुढं पाहणार नाहीत अशी भीती वाटू लागलेली आहे. जेव्हा अशा परीक्षा होतील तेव्हा खरंच सुजाण नागरिक आणि भारताला सक्षम बनवणारा मनुष्यबळ खरंच आपण या शिक्षण व्यवस्थेतून उभं करू शकतो का, हा खरा प्रश्न पडलेला आहे. नक्की तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.